मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 43. गदायुद्धाच्या शाळेत सरावाच्या वेळीही भीमानं मला एखादा कृषीजन वृषभाला बदडतो तसं निर्दयपणे बदडून काढलं होतं. त्याच्या पायदळी माझ्या जीवनाचं राजकमल क्षणोक्षणी तुडवलं गेलं होतं. पाकळ्या उद्ध्वस्त झाल्या होत्या. उरला होता काळा देठ. मी सुद्धा युवराज होतो. मला सुद्धा मान होतं, भावना होत्या. पण माझ्या स्वाभिमानाची नाजूक कळी त्या रानगट भीमानं आपल्या पायांखाली अनेक वेळा चिरडून टाकली होती. तिच्या कुस्करलेल्या आणि धुळीत विखुरलेल्या पाकळ्या एकत्र करताना दुर्योधन हा असा निर्माण झाला होता. हे सत्य कोणीच समजून घेत नाही. माणसाला माणूस म्हणून वाटणारी माया सुद्धा माझ्या मनात त्या पांडवांविषयी मुळीच शिल्लक राहिली नव्हती. का राहावी? तो भीम माजलेल्या रानडुकरासारखा सर्वांना धडक देण्याच्या उद्दाम वल्गना करीत होता. मला तर त्यानं अनेक वेळा धडकलंही होतं. स्पर्धेच्या दिवशी या आखाड्यात किती उर्मटपणानं त्यानं कर्णाला कुलाला शोभणारा प्रतोद हातात घेऊन घोड्यांना खरारा कर असं सांगितलं. कर्ण म्हणजे काय केव्हाही पायाखाली तुडवावा असा पालापाचोळा वाटला की काय त्याला? आपल्या मंद बुद्धीमुळे त्या पांडवांतल्या निर्बुद्ध हत्तीनं कळत नकळत कौरव पांडवांच्या द्वेषाचा अंगार फुलविला होता. त्याच्या हे कधीच लक्षात आलं नाही की बलाढ्य हत्तीला प्रसंगी एक साधी मुंगी सुद्धा स्वर्गाची वाट दाखवू शकते. इतस्ततः वाढलेल्या घनदाट अरण्याची एखादी क्षुल्लक ठिणगी क्षणात राख करू शकते. एखादा काळा ढग सहस्ररश्मी सूर्याला क्षणात झाकाळून टाकू शकतो. जगात आपण एकटे काय ते सामर्थ्यशाली आहोत ही कुणाचीही वल्गना व्यर्थ असते आणि म्हणूनच स्वतःला सामर्थ्यशाली मानणाऱ्या भीमाला मी तेच दाखवणार आहे. शक्तीच्या जोरावर ते मला एकट्याला शक्य नसलं तरी संपत्तीच्या आणि बुद्धीच्या जोरावर मी ते शक्य करणार आहे. आणि म्हणूनच पुरोचनाला सर्व आवश्यक त्या सूचना देऊन मी वारणावताकडे पिटाळलं होतं. राज्य व्यवस्थेत असे काही हस्तक असावेच लागतात. हस्तकाशिवाय राज्यव्यवस्था म्हणजे धडाशिवाय मस्तक. पुरोचन काय वार्ता आणतो इकडे माझं लक्ष लागलं. एखादी प्रणयिनी आपल्या प्रियकराची पाहत नसेल एवढ्या आतुरतेनं मी त्याची वाट पाहत होतो. तो खात्रीनंच यशस्वी होणार. मी माझ्या भोवती गोळा केलेली माणसं म्हणजे काही अहिच्छत्राची यात्रा नव्हती. शाब्बास पुरोचना, आपल्या राजाचे मनोरथ तू पूर्ण केलेस. हा हा म्हणता तुझा दूत त्या रानगट भीमाची करपलेली करंगळी घेऊन माझ्यासमोर उभा ठाकला. धन्य आहे तुझ्या स्वामीनिष्ठेची. कुरूंचा राजा म्हणून अभिषेक झाल्यानंतर आर्यावर्तातील सर्व पवित्र नद्यांचं जलतीर्थ म्हणून माझ्या तळहातावर पडल्यानंतरही जेवढा आनंद माझ्या मनाला वाटणार नाही तेवढा या करपलेल्या करंगळीकडे बघून वाटतो. हे पुरोचना, जे कुणालाही शक्तीच्या जोरावर कधीही शक्य नव्हतं ते आज तू बुद्धीच्या जोरावर शक्य करून दाखवलंस. तर सिंहालाही न भिणारा भीम आज तू केवळ गवताच्या काड्याने जाळून टाकलास. पुरोचनानं वार्ता देऊन धाडलेल्या सेवकाकडे पाहताना एकच चित्र माझ्या डोळ्यांसमोर उभं राहत होतं. कसे मेले असतील ते पांडव. उकळत्या पाण्यात कंदमुळं उकडली जातात तसे, की यज्ञाच्या धगधगत्या होमकुंडात समिधांची लाकडं जळून खाक होतात तसे. काय काय वाटलं असेल त्यांना मरताना. माझी खात्री आहे मरताना त्यांनी माझ्या नावाचा केविलवाना आक्रोश करून मला लाखोनी वाहिली असेल. त्या राजमाता म्हणविणाऱ्या कलंकित कुंतीनं कडकडून मिठी मारून अर्जुनाच्या रूपानं मिरवणारं ते काळ्या रंगाचं पाप कायमचं आपल्या उदरात घेतलं असेल. वेड्या अबले, कुरूंचं सोमवंशाचं हे राज्य आहे. कोणतीही वारांगना या राज्याच्या सिंहासनाच्या आजूबाजूला सुद्धा फिरकू शकत नाही. काल तू कौरवांची राजमाता होतीस. कुरूंचा अजिंक्य वैभवशाली राजदंड तुझ्या चरणांपुढं झुकत होता. आपलं पाप कुणाच्याच लक्षात येत नाही या कल्पनेनं तुझं कोडगं मन आपल्या पोरांना राज्याभिषेक झाल्याची सुखस्वप्न पाहत होतं. पण आज मात्र तू मृत्यूच्या पायातील माती झालीस. केवळ माती. वारणावताचं घनदाट अरण्य हे पांडवांची दहनभूमी ठरली. सगळे नगरजन त्या पांडवांना सिंह म्हणत होते. ठीकच आहे, त्या सिंहांना अशा अरण्यातच चिरविश्रांती मिळाली.
आणि म्हणूनच वारणावत हे माझं आजपासून तीर्थक्षेत्र झालं आहे. पांडव जळाले आणि माझं नित्य जळणारं मन अशांत झालं आहे. ही सर्व किमया करणारा पुरुषन मात्र परत आला नाही. तो त्या लाक्षागृहात तर जाऊन मेला नसेल ना? माझं मन तर पुन्हा पुन्हा हेच सांगत आहे की स्वतःची स्वामीनिष्ठा सिद्ध करण्यासाठी त्यानं हा मार्ग स्वतःच पत्करला असावा. स्वर्गाची वाट पांडवांना शेवटपर्यंत दाखवण्यासाठी तो मृत्यूलोक सोडून केवळ माझ्यासाठीच त्या पांडवांबरोबर गेला असावा. जा पुरोचना, निर्धास्तपणे जा. तुझी अर्धांगी तशीच कुटुंबातील इतर सर्व माणसं यांची जबाबदारी आजपासून दुर्योधनानं आपल्या समर्थ स्कंधावर घेतली आहे. तुझ्या पराक्रमाचं प्रतीक म्हणून लवकरच मी वारणावतावर मर्दिनीचं एक मंदिर बांधून ते एक तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करणार आहे. ज्या दिवशी तू राजनिष्ठेसाठी हे सुंदर जग सोडलंस त्या दिवशी प्रतिवर्षी वारणावतावर एक प्रचंड यात्रा भरेल. जा शांतपणे. तुझ्या नावावरून सर्वजण आता त्या अरण्याला पुरोचनारण्य म्हणतील. पुरोचना, अरे पांडव वारणावताला जाऊन पोहोचल्याची वार्ता येते ना येते तोच? पाठोपाठ ती जळून मेल्याची वार्ता तुझा दूत आणतो काय? तुझ्यासारखे प्रामाणिक आणि तत्पर सेवक आहेत म्हणूनच या दुर्योधनाची छाती सदैव उन्नत आहे. तू जिवंत परत आला असतास तर तुला महाद्वारात मी कडकडून मिठी मारली असती. तुझी स्वामीनिष्ठा तुझ्या प्रत्येक कृतीतून स्पष्ट झाली आहे. या दुर्योधनावरच्या प्रेमासाठी एक चंचल मनाची हरिणी तिच्या 5 शावकांसह जाळून खाक केलीस तू. इतकं करूनच तू थांबला नाहीस. आपल्या राजासाठी एक अतिशय आनंदाची वार्ताही तू दूताकडून पाठवून दिलीस. पांचाल देशाच्या युवराजनी याज्ञसेनीच्या स्वयंवराची वार्ता घेऊन तुझा सेवक राजनगरात आला तेव्हा माझ्या मनाची कारंजी उफाळून उधळू लागली. पांचालांची युवराजनी याज्ञसेनी, द्रुपद राजाची रूपगर्विता कन्या द्रौपदी. मी असं ऐकलं होतं की तिच्या सर्वांगाला सुगंध येतो. याज्ञसेनी म्हणजे सुगंधाची चालती बोलती जिवंत कुपी आहे. वर्णानं ती थोडीशी सावळी आहे म्हणे. म्हणूनच सावळ्या रंगाच्या पण धुंद गंधाच्या भुई चाफ्याच्या फुलासारखी ती दिसत असणार. द्रुपद राजानं संततीसाठी केलेल्या महायज्ञातून ती आली आहे. मी तिला स्वयंवराच्या पणात जिंकीन. द्रुपदाच्या बलशाली राज्याशी कुरूंचे रक्ताचे संबंध येतील. नाहीतरी द्रौपदीसारखं रत्न हस्तिनापुराच्या राजमुकुटाशिवाय इतरत्र कसं शोभून दिसणार? पुरोचनानं ही वार्ता स्वतः आणली असती तर मी त्याला कंठातील पुष्कराजाचा गुंफ उपहार म्हणून दिला असता. कर्णासारखा पाठीराखा, द्रौपदीसारखी अर्धांगी, दुःशासनासारखे बलदंड 99 भाऊ, दुश्शलेसारखी बहीण, शकुनी मामांसारखे कुशल राजकारणपटू आणि पुरोचनासारखे तळहातावर मस्तक घेऊन माझ्यासाठी केव्हाही मरायला तत्पर असलेले शेकडो हजारो सैनिक, यामुळे कौरवांचा राजदंड या आर्यावर्तात हिमालयासारखा उंच राहील. मी माझ्या समर्थ दंडानं तो पेलीन. माझं हे एक सुखस्वप्न होतं आणि प्रत्येक जिवंत माणसाचं कोणतं ना कोणतं तरी सुखस्वप्न असतं. ते साकार करण्यासाठी तो जीवनभर प्राणपणानं लढत असतो. मीही तसाच लढणार होतो. अखंड धडपडणार होतो. एकसारखी धडपड हाच जीवनाचा अर्थ आहे. आपल्या कल्पना मूर्त करायच्या असतील तर एकसारखी अविरत अखंड धडपड करावीच लागते. त्यावरच राज्य उभी राहत असतात. माझ्या मार्गातला पांडवांचा एक मोठा अडथळा कायमचा दूर झाला होता. पांडव गेले होते, त्यांच्या स्मृती तरी कशाला? केवळ स्मृतीतून कर्तृत्व शून्यातच निर्माण होते. लवकरच त्या पांडवांचं दिवसाचं एक मोठं भोजन घालून मी त्यांच्या मृत्यूवर राजमुद्रा ठोकायचं ठरविलं आहे. रडायचं नाटक मला जमणार नाही म्हणून ते काम मी शकुनी मामांकडे दिलेलं आहे. नगरजनते भोजक जेवणार आहेत आणि ढेकरांबरोबर पांडवांना विसरूनही जाणार आहेत. राजाला नेहमीच हे असं वागावं लागतं. राजाचं जीवन हे काही बाणासारखं सदा नाकासमोर जाणारं नसतं. कधी ते गदेसारखं गोल फिरतं, कधी ते खडगासारखं आडवे तेडवे प्रहार करतं, कधी कधी तर भ्रुशुंडीसारखे नुसतीच दगडांचे फेक ते करतं. सत्य हे राजाचा मार्ग ठरवीत नसतं. राजा ठरवील तोच मार्ग सत्य म्हणून समाज स्वीकारित असतो.
पांडवांच्या मृत्यूची वार्ता शकुनी मामांनी कर्णाला सांगितली. मला वाटलं होतं की तो त्या वार्तेनं खुलून जाईल, पण मामांनी जे सांगितलं ते ऐकून मी स्तब्धच झालो. पांडव गेले असं ऐकताच तो म्हणे आपल्या मस्तकाला तळहातांनी घट्ट धरून क्षणभर मटकन खालीच बसला. त्यांचा घात कोणी केला? ते 5 वीर मारणारा कोणता बलवान योद्धा निघाला? राजमाता कुंती देवी तरी सुरक्षित आहेत काय? अशा प्रश्नांचा त्यानं मामांवर भडीमार केला. मामांनी त्याला तितक्या शांतपणे सांगितलं, ते अपघातानं वारणावताच्या अरण्यात जळून गेले. राजमाता कुंती देवी तरी वाचायला पाहिजे होत्या, पण दैवापुढं कुणाचं काय चालणार? ते ऐकून तो काहीच बोलला नाही. शेवटी कंटाळून शकुनी मामा त्याच्या कक्षातून निघून गेले. तो त्यांच्याशी एकही शब्द बोलला नाही. गवाक्षातून एकटक तो नुसता गंगेच्या पात्राकडे पाहत राहिला. संध्याकाळी स्वतः त्याची भेट घ्यावी म्हणून मी त्याच्या कक्षाकडे गेलो, पण शोनानं मला सांगितलं की तो इतर कुणाला काहीच न सांगता केवळ मला मी चंपानगरीला जातो आहे एवढं सांगून एकटाच निघून गेला. 15 दिवस तरी तो मला आता राजनगरात भेटणार नव्हता. हस्तिनापुराला तो परत येईलच, आलाच नाही तर? एक शंका माझ्या मनात दाटू लागली.